रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. शहाजीराव कॉलेज कोल्हापूर विशेष सत्कार समारंभ, दिनदर्शिका प्रकाशन, वितरण समारंभ, एकांकिका सादरीकरण कलम 375 व इतर ह्या सेमिस्टरमध्ये जे घडणाऱ्या अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं उद्घाटन करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. तर एक 4-5 गोष्टींचा उद्घोषण इथे होणार आहे. सुरुवातीला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2024 हे शहाजी लॉ कॉलेजच्या इतिहासामधला अत्यंत सुवर्णकाळ ह्यासाठी आहे की 3.41 CGPA मिळवून अनुदानित विभागामधला विधी महाविद्यालय ह्या सेक्शनमध्ये शहाजी लॉ कॉलेज हा भारतातला पहिला लॉ कॉलेज आहे. यांच्याही असंच प्रयत्नातून ही दिनदर्शिका आलेली आहे. सन्माननीय डॉक्टर मखदूम सर, प्रिंसिपल सर, डायरेक्टर ऑफ दिस काउंसिल ऑफ एज्युकेशन, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व फॅकल्टी मेंबर्स, सर्व लॉचे विद्यार्थी आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्यामुळे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते सर्व विजयी कलावंत ज्यांनी आपल्या सर्वांना निमित्त साधून दिलेलं आहे. आज ज्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करतो आहोत या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आणि त्यांचं अभिनंदन करताना मी एक नाट्य कलावंत म्हणून त्यांच्याकडे बघतो. समोरचे जे विद्यार्थी कृपया बसा तुम्ही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही खूप मोठी गोष्ट आहे. किंबहुना पश्चिम महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो, मी डॉक्टर लक्ष्मण देशपांडे सरांचा विद्यार्थी होतो, वराड निघाले लंडनला. पुढे मी मास्टर्स केलं, ग्रॅज्युएशन केलं आणि 1993-94 जी महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं इडन गार्डन स्टेडियमवर मदर तेरेसांच्या हस्ते. त्या टीमचा मी मेंबर होतो. त्या निमित्तानं मला पुन्हा एकदा, मग ते नाना पाटेकर असतील, आमचे मंगेश देसाई असतील, अरविंद जगताप असतील, ते सगळे आमचे क्लासमेट्स. आणि म्हणून ज्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये हे सगळं आलं त्या दिवशी मी सरांना फोन केला आणि सर म्हटलं आपण या मुलांचं जबरदस्त प्रोग्राम केला पाहिजे. पाटील सर मला माहिती, प्रिन्सिपल सर नुसतं निमित्त लागतं सरांना,
मग त्यांच्याकडे बाकी काही प्रश्नच नसते. सरांनी हे खूप मोठं ऑर्गनायझेशन आजच्या कार्यक्रमाचं जे केलेलं आहे. इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी जेव्हा वकील बनतो तेव्हा त्याला अभिनय करायचा असतो, नीट लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं या एकांकिकेच्या माध्यमातून आपल्याला या विद्यार्थ्यांनी जे यश खेचून आणलेलं आहे, महाराष्ट्रातले मुरलेली मुलं त्याच्यामध्ये असतात. सर्वांनी विचारपीठ, या विचारपीठात उपस्थित असणारे कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ माधव सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक गोविंद पाटील सर, या ठिकाणी उपस्थित असणारे ॲडव्होकेट वैभव पेडणेकर सर, प्राचार्य उत्तम पाटील सर, चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे सर, माजी प्राचार्य नारायण सर, तर सगळे समोरचे चेहरे आणि प्राध्यापक ओळखीचे सर्वांचीच नावं घेणे शक्य नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, पुरुषोत्तम करंडक आणि विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त केले ते सर्व यशस्वी विद्यार्थी, पत्रकार, छायाचित्रकार आणि आपण सर्व सज्जन आणि सुजन. खरं तर आजचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर सर मला माझ्या 20 वर्षापूर्वीच्या गोष्टीची आठवण झाली. विद्यार्थी मित्र हो, मी 20 वर्षापूर्वीचा या शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी, आणि मला सांगायला अभिमान वाटेल, तुम्ही आजही नाईट कॉलेजमध्ये जर गेलात, प्राचार्यांच्या केबिनमध्ये तुम्हाला 100 पारितोषिकं आणि ट्रॉफ्या दिसतील, त्या माझ्या नावच्या दिसतील. महाराष्ट्रातल्या अनेक वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन चालू सर्व प्राचार्य बसलेले आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज आपल्या संस्थेच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी प्राचार्य सरांनी आमंत्रित केलं, आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा कार्यक्रमाला जाणं हे माझं भाग्य मी समजतो. खरं तर खराटे सरांनी आपल्याला पुरुषोत्तम करंडकाच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या, पण मला फक्त प्राचार्याचं 2 गोष्टी सांगायच्या की प्रत्येक विद्यार्थ्याच्यामध्ये कलाकार दडलेला असतो. तो कलाकार प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेर काढला पाहिजे. तुम्हाला अनेक ठिकाणी संधी मिळते. सरांनी मला अशा अनेक विद्यार्थ्यांची नावं सांगितली, पण मला आवर्जून या स्पर्धेच्या मध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की विद्यार्थी मित्र, आपण लॉचे विद्यार्थी, अनेक वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण एकांकिका, नाटक, वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन अशा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन करायचं काय, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. आपल्याला जर वकील व्हायचं आहे, काळा कोट घालायचा आहे, आणि आलेले क्लायंट आणि आलेले यांच्या प्रश्नांचं निरसन आपल्याला करायचं आहे, अशा अनेक गोष्टी अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. पण पु ल देशपांडेने एक सुंदर वाक्य सांगितलंय की आयुष्यात मला एक भावलेलं गुंज आहे. पोटापाण्यापुरतं शिक्षण तुम्ही जरूर घ्या, पण त्याचबरोबर साहित्य, कला, क्रीडा यासारखा एखादा छंद तुम्ही जोपासा. वास्तविक शिक्षण हे तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री हे तुम्हाला कसं जगायचं हे खऱ्या अर्थानं शिकवेल. मला वाटतं कला ही आपल्याला कसं जगायचं हे खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये शिकवते, आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं जिथं संधी मिळेल तिथं व्यक्त होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. विधी महाविद्यालय कोल्हापूर सहर्ष सभेने सादर करीत आहोत गंधार जोग लिखित आणि वैष्णवी पोतदार दिग्दर्शित एकांकिका कलम 375. काय नाही पुरुष कधीपासून नाही म्हणायला लागले. मी कमिटी नाही. अरे नो डाऊट, पण तिला काहीच कळू द्यायचं नाही. हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील. बोल. नाही बघ, विचार कर. येस, कम ऑन. नाही. गंधर्व, बघ, विचार कर. नाहीतर तुझा हा जॉब तर जाईलच. दुसरा कोणता जॉब मी तुला ठेवून देणार नाही. काय? उलट मीच तुझ्यावर विनयभंगाची केस करेन. पण तुझं करिअर, गाडी, बंगला सगळंच बोल. करशील ना माझ्या बरोबर सेक्स? That's like a good boy.
100 गुन्हेगारांना सुटका आणि नसेल एका निरपराधाला फटका. जिथे शिकवण दिली जाईल बलात्कार न करण्याची आणि समज दिली जाईल खोट्या बलात्कारांच्या केसेसची. जिथे समानतेच्या नावाखाली नसेल विषमता, प्रमाण असेल फक्त माणूस, सहानुभूतीच नसेल विथभर जागा, वेशी बाहेर असेल काम आणि वासना. जिथे जिथे ह्या शरीराला महत्व शून्य, क्रौमार्य चाचणी असेल नगण्य, जिथे जिथे स्त्री पुरुष असा भेदभाव दिसणार नाही, माणूस म्हणून राहील प्रत्येक जण ही ग्वाही. विचारांनो आता वाट द्या, नाहीतर सोबत चला. अरे तू फार गमतीशीर दिसतंय सगळं. या नव्या समाजात तुमचं स्वागत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. शहाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटील सर, माजी प्राचार्य नारायण सर, नाईट कॉलेजचे उत्तम पाटील सर, सर्वच आमच्या संस्थेचे संचालक पेडणेकर, ॲडव्होकेट पेडणेकर सर आणि सर्व विधी महाविद्यालयातील स्टाफ आणि विद्यार्थी होते. अत्यंत संवेदनाशील आणि विस्फोटक अशा एका सामाजिक प्रश्नावर आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत बोल्डरित्या खरोखर हा नाट्य एकांकिकेला पारितोषिक मिळालेच आहे, परंतु प्रत्यक्ष पाहणं हा जो अनुभव खरोखरच थरारक माझ्यासाठी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संस्थेच्या दृष्टीनं खरं तर हा फार अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे, कारण का संस्थेच्या गेली 2 वर्ष, मागच्या वर्षी आणि या वर्षी संस्थेचे देशमुख रत्नाप्पा कुंभार कॉलेज आणि शहाजी लॉ कॉलेजनी आणि पुरुषोत्तम करंडकमध्ये आपली मोहर उठवली आहे. आणि यावर्षी आत्ताच या कलम 375ला प्रायोगिक याच्यावर पारितोषिक मिळालेलं आहे. तसेच त्या कॉलेजमध्ये ज्या वेळेला आपल्या A+ मिळालं त्या निमित्तानं जे कार्यक्रम झाला त्यामध्ये जी एकांकिका सादर करण्यात आली होती यात्रा, त्यालाही पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. तर हा संस्थेच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. येथील जे कलाकारांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. संस्थेच्या दृष्टीनं मी त्यांना त्यांचं एक पूर्णपणाची पाकळी म्हणून मी त्यांना आज एक बक्षीस जाहीर करतोय. 1000 रुपयाचं मी बक्षीस त्यांना त्यांचं कौतुक करावं इतकं कमी आहे. फारच अत्यंत संवेदनाशील आणि अत्यंत बोल्डरित्या त्यांनी जे प्रकटीकरण केले ते शहाजी लॉ कॉलेजला परंपरेला साजेस आहे. आणि समाजातील अनेक ज्या प्रश्नावर आपण आवाज उठवतो त्यातील एका प्रश्नावर त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने अभिनयाच्या माध्यमातून ते समाजाकडे आणलेलं आहे. आणि सरांनी सांगितलं तसं म्यूट कोर्ट असेल किंवा अनेक सामाजिक प्रश्न असेल, शहाजी लॉ कॉलेजनं आपली जी घोडदौड चालू आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे चालू ठेवलेली आहे. आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी 2 वक्ते होते, कलाकारी होते, कराटे सर आणि आपल्या इन्स्पिरेशन असं जे प्रेरणादायक व्याख्याने दिलं ते मधुकर पाटील सर. या सर्वांनी आपल्याला अत्यंत या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलेलं आहे.